In this video, we start chapter 1 solid state from chemistry. As we know, there are three states of matter: solid, liquid, and gaseous state. Solids have stronger intermolecular force of attraction between the constituent particles than liquid and gaseous state. The constituent particles are ions, atoms, or molecules. Okay, the solids are characterized by number 1. If any solid of fixed composition has fixed mass, volume and shape. जर आपण एखादा सॉलिड घेतला की ज्याचं कंपोजिशन फिक्स आहे तर त्याचा मास, त्याचा व्हॉल्यूम आणि शेप हे सुद्धा काय राहते, फिक्स राहते. त्याच्यानंतर नंबर 2, सॉलिड्स आर हार्ड अँड इनकॉम्प्रेसिबल बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, आणि ज्याच्यामुळे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड झाल्यामुळे त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस जी राहील हे एम्प्टी स्पेससुद्धा खूप कमी होऊन जाईल, आणि एम्प्टी स्पेस कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी सॉलिड कॉम्प्रेस होऊ शकत नाही. सो सॉलिड्स आर हार्डर अँड इनकॉम्प्रेसिबल, बट सम सॉलिड्स आर सॉफ्ट लाईक सोडियम और पोटॅशियम. नंबर 3, as already we know, intermolecular forces of attraction between constituent particles are greater or stronger than liquid and the gases. Number 4, pure solids have characteristic melting point. जे काही सॉलिड्स आहेत, प्युअर सॉलिड्स आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा फिक्स आहे आणि शार्प आहे. जर एकाच ठिकाणी तुम्ही मेल्टिंग पॉईंट मेजर करत आहे एखादा प्युअर सॉलिडचं, तेवढंच मेल्टिंग पॉईंट दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला मिळेल, ते चेंज होणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल, कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट ऑफ constituent particles, solids are classified as crystalline solid and the amorphous solid. If constituent particles are arranged in a well-ordered repeating pattern, or we say arranged in regularity and the periodicity, then that solid is called crystalline solid. जर आपण एक स्ट्रक्चर म्हणून ड्रॉ काढलं तर हे दोन ते स्पियर काढतो, हे यात कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. ठीक आहे, ते एक आता रिपीट झालं. त्याच्यानंतर परत याच्या खाली मी कन्स्टिट्युएंट पार्टिकल घेतले. ठीक आहे, तर काय होत आहे, रेग्युलर अरेंजमेंट होत आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची, रिपीटसुद्धा होत आहे, आणि आपल्याला एक रिपीटिंग पॅटर्न इथं दिसत आहे. ठीक आहे, तर आता आपण म्हणू शकतो का की हा सॉलिड आहे की ज्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे एक वेल ऑर्डर्ड रेग्युलर मॅनरमध्ये काय झालेले आहे, अरेंज झालेले आहेत. तर अशा सॉलिडला आपण काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे, आणि जर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे रँडमली अरेंज झाले असतील, रँडमली म्हणजे इथं खूप मोठा डिस्टन्स आला, मग एकदम शॉर्ट डिस्टन्स, मग एक रेग्युलर अरेंजमेंट नाही, रेग्युलर अरेंजमेंट नसल्यानंतर कुठे सॉलिड ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज होऊ शकतात. ठीक आहे, तर असे जे स्ट्रक्चर आहेत, तर असे स्ट्रक्चर असलेले जे काही सॉलिड आहेत त्यांना आपण म्हणतो ॲमॉर्फस सॉलिड, की ज्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज रँडमली. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो, ॲमॉर्फस सॉलिड. त्याच्यानंतर जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे याच्यामध्ये हा जो अरेंजमेंटचा ऑर्डर आहे हा लॉंग रेंज आहे, म्हणजे तुम्हाला लॉंगपर्यंत ते रेग्युलर अरेंजमेंट दिसेल. पण ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट तुम्हाला शॉर्ट रेंजमध्ये दिसेल, म्हणजे थोडं डिस्टन्सवर राहील, मग डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यानंतर जे काही सॉलिड्स आहेत क्रिस्टलाइन सॉलिड, त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो आणि ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर काय होतात, मेल्ट होतात. ठीक आहे, पण ॲमॉर्फस सॉलिडला एकही शार्प मेल्टिंग पॉईंट नाही, ते रेंज ऑफ टेम्परेचरवर काय होतात, मेल्ट होतात. त्याच्यानंतर ऑल क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक अँड ॲमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक. तर अनआयसोट्रोपिक आणि आयसोट्रोपिक काय होते हे आपण डिस्कस करू नेक्स्ट टॉपिकमध्ये. तर ऑल क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक अँड ॲमॉर्फस सॉलिड आर आयसोट्रोपिक. देन एक्झाम्पल, द एक्झाम्पल ऑफ crystalline solids are NaCl, sodium, copper, gold, then diamond. These are the examples of crystalline solid, while the examples of amorphous solid are glass, plastic, rubber, etc. Okay, so these are the classification of solid. पण जो आता आपला सिलेबस आलेला आहे 25% रिड्यूस सिलेबस, त्याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिडवाला तो रिमूव्ह केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक इज अनआयसोट्रोपी अँड द आयसोट्रोपी.
First, anisotropy. The ability of crystalline solid to change the value of physical properties when measured in a different directions. Now, physical property are like refractive index, थर्मल कंडक्टिव्हिटी और इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. किंवा याची दुसरी डेफिनेशन आपण करू शकतो की अनआयसोट्रोपी इज अ प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू एक्झिबिट व्हेरिएशन इन फिजिकल प्रॉपर्टी अलॉंग डिफरंट मॉलिक्युलर एक्सेस. म्हणजे जर एखादा सॉलिड घेतला आणि सॉलिड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण एखादी फिजिकल प्रॉपर्टी मेजर करतो जशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर त्या ठिकाणी जर आपण सॉलिडची डायरेक्शन चेंज केली म्हणजे अलग अलग डायरेक्शनमधून जर लाईट पास केला तर त्यावेळेस आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यू ह्या डिफरंट मिळतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो अनआयसोट्रोपी. आता ही जी काही डायग्राम दिसत आहे या डायग्राममध्ये जर या डायग्राममध्ये काही रेड डॉट आहेत काही ग्रीन डॉट आहेत. जर सपोज मी लाईट पास करत असताना या डायरेक्शनने पास केली, ठीक आहे, तर लाईट पास होत आहे. तर लाईट पास होत असताना तो कुठून पास होत आहे? रेड डॉट, ग्रीन डॉट, रेड, ग्रीन, रेड, करेक्ट. तर अशा वेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू ही अलग राहील. पण त्याचसोबत जर मी डायरेक्शन चेंज केली आणि परत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर केलं तर तो पास होईल या पद्धतीने. लाईटला जर मी या डायरेक्शनमधून पास केलं तर लाईट पास होत असताना तो कुठून पास होईल? फक्त रेड डॉटमधून, म्हणजे रेड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलमधून, करेक्ट. तर अशा केसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू मला अलग मिळेल. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज ह्या काय होत आहेत त्या ठिकाणी चेंज होत आहेत ज्यावेळेस आपण डायरेक्शन काय करतोय चेंज करतोय. तर याला काय म्हणू आपण? अनआयसोट्रोपी. ओके. आणि याच्या अपोजिटमध्ये काय राहील? आयसोट्रोपी. तर आयसोट्रोपी इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स टू एक्झिबिट सेम फिजिकल प्रॉपर्टी अलॉंग द डिफरंट मॉलिक्युलर ॲक्सेस. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनने तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करा, व्हॅल्यू काय राहणार? सेम राहणार.